ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजची स्टिचिंग बघणार आहोत। हा जो मी घातलेला ब्लाऊज बघत आहात याच ब्लाऊजची आपल्याला स्टिचिंग बघायची आहे। तर मी हा तुम्हाला अगोदरच घालून दाखवलेला आहे, कारण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट बघता त्यानंतर तुम्हाला एक एक्झॅक्टली कल्पना येते की आपला ब्लाऊज कसा तयार होणार आहे किंवा तो कसा दिसणार आहे। तर याच्यासाठी मी तुम्हाला अगोदरच हा ब्लाऊज घालून दाखवलेला आहे। तर या ब्लाऊजची पहिल्यांदा तुम्ही बघून घ्या कसा झालेला आहे। शोल्डर, गळा, त्याचबरोबर इथे आर्महोलवरती कुठेही तुम्हाला चुनी किंवा काही पाहायला मिळणार नाही। बाही बघा, एक्झॅक्टली आपली बाही व्यवस्थित तयार झालेली आहे। त्याचबरोबर पाठीमागच्या बाजूला इथे आर्महोलवरती कुठे चुन्या किंवा काय आहेत का, हात खाली घेतल्यानंतर कुठेही तुम्हाला इथे चून दिसणार नाही। प्रॉपर फिनिशिंगने आपली ही बाही तयार, बाही म्हणा किंवा मुंडाघेरवरती प्रॉपर आपलं फिनिशिंग आलेलं आहे। या पद्धतीची स्टिचिंग तुम्हाला शिकायची असेल, त्याचबरोबर गळा बघा बॅक साईडचा, तर गळासुद्धा आपला भरपूर डीप आहे, पण त्याच्याप्रमाणे जर बघितला तर इथे कुठेही ब्लाऊज लूज नाही आहे इथे गळ्याला। त्याचबरोबर पाठीमागील उंची जी आपण कटिंगमध्ये बघितलं होतं की आपल्याला कमी वाटेल की काय, असं वाटत होतं कमी होईल की काय, पण जर घातल्यानंतर ब्लाऊज बघितलात तर इथे बरोबर उंची आपली ही आलेली आहे। त्यामुळे या पद्धतीने जेव्हा तुम्ही कटिंग घेणार आहात त्यानंतर जेव्हा ब्लाऊज स्टिच करणार आहात त्यावेळेला तुम्हाला हा असा आउटपुट बघायला मिळणार आहे। त्यामुळे या पद्धतीची कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला जर शिकायची असेल तर आपल्या चॅनलवरती बेसिक ब्लाऊज मास्टर क्लास फ्री आहे, तोही कोणतीही फी घेतली जात नाही। अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। या ब्लाऊजचा एकतर हा चौथा व्हिडिओ आहे आजचा। याच्या अगोदर आपला याच्यावरचा ब्लाऊजसाठी मेजरमेंट्स कसे घ्यायचे हा आपला पहिला व्हिडिओ आहे। त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये याचं संपूर्ण ड्राफ्टिंग दाखवलेलं आहे या ब्लाऊजची। तिसऱ्या व्हिडिओमध्ये बाही कशी कट करायची हे दाखवलेलं आहे, आणि त्याचबरोबर आर्म या चेस्ट लाईनवरती कशा पद्धतीने फिटिंग घ्यायचं असतं हे दाखवलेलं आहे। तर बघा, या पद्धतीची ब्लाऊजमध्ये फिटिंग आणि फिनिशिंग तुम्हाला सुद्धा तुमच्या ब्लाऊजमध्ये यायला हवी असेल तर हा आपला ब्लाऊज मास्टर क्लास आहे, तो तुम्ही पहिल्यापासून व्हिडिओ बघायचे आहेत। मेजरमेंट्स कसे घ्यायचे असतात इथंपासून ते या ब्लाऊजच्या स्टिचिंगपर्यंत आजचा चौथा व्हिडिओ आहे। तुम्हाला या पद्धतीची फिटिंग फिनिशिंग हवी असेल तर जरूर आपले हे व्हिडिओ बघा, त्याच्यानुसार प्रॅक्टिस करा, पेपर पॅटर्न्स काढा, ब्लाऊजवरती कटिंग करा। मी हा ब्लाऊज स्टिच करण्या अगोदरच बऱ्याच आपल्या मैत्रिणी आहेत त्यांनी कटिंग करून स्टिच करून मला कमेंट पण टाकलेले आहेत की ताई या पद्धतीने ब्लाऊज शिवला आणि खूप छान झालेला आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करा। या पद्धतीची तुम्ही नवीन शिकताय, पहिल्यांदाच शिकताय आणि तरीसुद्धा तुमचा ब्लाऊज या पद्धतीने परफेक्ट आला तर तुम्हाला छान नाही का वाटणार आहे? त्यामुळे शिकायचंच आहे तर चांगलं शिका, परफेक्ट शिका, की जेणेकरून तुम्ही कोणत्याही साईजमध्ये ब्लाऊज कट करायला गेलात तर तुम्हाला तो प्रॉपर आला पाहिजे। त्यामुळे ही जी मेथड आहे ही खूप डीप आहे आणि तेवढ्याच डीपमध्ये जाऊन मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटले किंवा ही पद्धत कशी वाटली हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा। आणि एवढा छान व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही लाईक मात्र करायला विसरून जाता। सगळा व्हिडिओ बघितला जातो, खूप व्ह्यूज येतात, पण लाईक्स बघितले ना तर खूप कमी असतात। का होतं असं? आपल्याला एवढं चांगलं काहीतरी शिकायला मिळतंय तर त्याच्यासाठी आपण एक लाईक तर करूच शकतो ना। ओके, तर चला पटापट सगळ्यांनी पहिल्यांदा लाईक करा। आणि या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजची स्टिचिंग बघणार आहोत। यामध्ये तुम्हाला स्टिच करत असताना कोणत्या भाग कधी जोडायचा आहे, कुठे ब्लाऊज चेक करून बघायचं आहे, त्याचबरोबर आपल्याला बाहीची उंची कमी मिळालेली आहे तर यासाठी बाहीला आतमध्ये आपल्याला 1 ते 1.5 इंच दुमडावं पण लागणार आहे। तर हा जोड आहे तो कसा घ्यायचा आहे, त्याच्यासाठी कापड कुठून घ्यायचं, कसं अवेलेबल करायचं, किंवा तिथे जोड देत असताना दाब टीप कधी द्यायची आणि हात शिलाईसाठी पट्टी कशी जोडून घ्यायची हे सर्व डिटेल या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। फिटिंग घेत असताना फिटिंगच्या टिप कशा टाकायच्या, कुठे सेंटर पॉईंट घ्यायचा, सेंटर पॉईंटपासून कसं मार्किंग करायचं की जेणेकरून दोनही बाजूंना आपलं प्रॉपर फिनिशिंग फिटिंग आली पाहिजे, सगळे पॉईंट्स यामध्ये इन्क्लूड आहेत। व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, कुठेही स्किप न करता बघा, जेणेकरून यामधले सगळे पॉईंट्स तुमच्या लक्षात येतील आणि स्टिच करत असताना हे सगळे पॉईंट्स जर तुम्ही पाहिले आणि त्या पद्धतीने स्टिच केला तर तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट तयार होणार आहे। ओके, तर चला इथे आपण आता वेळ न घालवता या ब्लाऊजच्या स्टिचिंगमध्ये बघूया की काय काय आपल्याला शिकायचं आहे आज। ओके, तर चला, तर या पद्धतीने ब्लाऊज पीस बघा आपला किती आहे आणि या पद्धतीने इथे मी टेप ठेवला तर हा आलेला आहे आपला 78 सेंटीमीटर, म्हणजे 80 सेंटीमीटर सुद्धा नाही आहे।
तर या ब्लाऊज पीसमध्ये आपण हा 39 छातीचा ब्लाऊज कट करणार आहोत. काही पट्ट्या आपल्याला वेगळ्या द्याव्या लागतील, त्यानुसार आपण त्या घेणार आहोत. तर जिथे जसे पार्ट आपले सेट झालेले आहेत त्या पद्धतीने ठेवून घेतले. बाहीची उंची इथे जेवढी बसलेली आहे तेवढी मॅक्झिमम घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथे 8 इंच बाहीची उंची बसलेली आहे, बाकीचा फोल्ड करून घेतली बाही. त्यानंतर बंद बाजूकडे आपल्याला बॅक साईडचं मार्किंग घेतलं, म्हणजे पार्ट ठेवलेला आहे, आणि फोल्ड बाजूकडे बाहीचा पार्ट ठेवलेला आहे. ओके, आणि या बाजूला आपण हा 1 टक्स ब्लाऊजचा ठेवलेला आहे. इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे हुक लूक पट्टीसाठी, आणि बाकीचा जसा आहे तसा पार्ट ड्रॉ करून घेतला, कारण यामध्येच आपलं शिलाई मार्जिन ॲड आहे. ओके, टक्स घेताना मात्र थोडा वरतीपर्यंत आपल्याला मेन फॅब्रिकवर टक्स घ्यायचा आहे. क्लिअर? या पद्धतीने हे सर्व कट करून घेतलेलं आहे. आणि आता आपण याची स्टिचिंगमध्ये बघूया की आपल्याला कशा पद्धतीने हे टक्स घ्यायचे आहेत. जोडताना कोणता पार्ट पहिल्यांदा जोडायचा आहे, कोणता पार्ट नंतर जोडायचा आहे. शिलाई मार्जिन ॲड असल्यामुळे इथे तुम्हाला आता एक्स्ट्रा शिलाई मार्जिन कुठेही ॲड करायचं नाही. बॅक पार्टसुद्धा आपण जसा आहे तसाच्या तसा कट केलेला आहे, यामध्ये कुठेही काही वाढीव एक्स्ट्रा घेतलेलं नाही. फक्त फ्रंटच्या पार्टमध्ये हुक आयपट्टीसाठी अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं आहे. बाकी जसा पॅटर्न आहे तसा आपण कट करून घेतलेला आहे. तर चला आता आपण याच्या पट्ट्या बघून घेऊयात की, कारण याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशाच पट्ट्या पण लागणार आहेत. बॅक साईडला पट्ट्या लावाव्या लागतील, त्यानंतर हुक आयसाठी पट्टी काढून घ्यावी लागेल. तर उरलेला जो फॅब्रिक होता त्याच्यामध्ये या पद्धतीने आपल्याला सर्व पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर इथे आता हुक आणि आयसाठी पट्टी काढत आहोत आपण. आईसाठी आपल्याला साधारण 3.5 इंचांची पट्टी पुरेशी ठरणार आहे. तर पहिल्यांदा तर ही फोल्ड बाजू आहे या बाजूची, म्हणजे माझा हात आहे तिथली, आणि या पद्धतीने 3.5 इंचांची ही स्ट्रीप कट करून घेतली. तर ही असणार आहे आपली, आणि ही जी पट्टी मिळालेली आहे ही आपली 2.5 इंचांची आहे. बाकीच्या पट्ट्या पण 2.5 इंचच्या दरम्यानच आहेत. आणि आता गोटसाठी आपल्याला तिरक्या पट्ट्या लागणार आहेत. तर जे उरलेलं कापड होतं ते बघा या पद्धतीने मी पसरवून घेतलं, आणि इथे आपल्याला 1.25 इंच मार्जिनच्या पट्ट्या आखून घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला डायरेक्ट कट करता येत असेल तर तुम्ही डायरेक्ट कट करू शकता, नसेल तर 1.25 इंचांवरती या पद्धतीने पट्टे पहिल्यांदा मार्जिन आखून घ्या, म्हणजे मार्क करून घ्या, आणि त्यानंतर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. बघत आहात त्याप्रमाणे जितका तुमचा गळा असणार आहे. आता इथे आपल्याला गळा डीप घेतलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे जास्तच लागणार आहेत पट्ट्या, बरोबर. जर तुमचा पाठीमागचा गळा कमी असेल तर तुम्हाला एवढ्या पट्ट्या लागणार नाहीत. जशी रिक्वायरमेंट असेल त्याच्यानुसार तुम्हाला इथे या तिरक्यामध्ये पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आणि बाकी अजून आपल्याला पट्ट्या लागणार असतील तर हे फॅब्रिक उरलेलं आहे ते आपण तसंच ठेवून देणार आहोत, जेणेकरून पुढे आपल्याला याचा प्रिन्सेस कट आहे, त्यामुळे प्रिन्सेस कटला फ्रंट साईडला पण आपल्याला खालच्या बाजूला जशी आपण बॅक साईडमध्ये पट्टी लावतो त्याच पद्धतीने पट्टी लावून फिनिशिंग घ्यायची आहे. त्यामुळे जशा आपल्याला बॅक साईडला पट्ट्या लागणार आहेत 1.5 ते 2 इंचाची किंवा 2.5 इंचाची, त्याप्रमाणेच फ्रंट साईडला पण पट्ट्या काढून ठेवायच्या आहेत. तर या सर्व पट्ट्या आपल्याला या उरलेल्या फॅब्रिकमधूनच काढायच्या असतात. आणि जर आता इथे हाताच्या उंचीला पण आपल्याला आतमधून वेगळं फॅब्रिक लावायचं आहे, कारण यामधलं फॅब्रिक आपल्याला पुरलेलं नाही, त्यामुळे मी अस्तरमधलं कापड घेऊन त्याच्यासाठी 2 इंच रुंदीच्या पट्ट्या काढून घेणार आहे. जर अशा पद्धतीने ब्लाऊज पीस कमी असेल तर तुम्ही आतल्या पट्ट्या ह्या सगळ्या वेगळ्या वापरू शकता, की जेणेकरून आपला ब्लाऊज फक्त वरच्या बाजूला मेन फॅब्रिकचा पोर्शन येईल आणि आतल्या बाजूला तुम्ही अस्तरमधलं उरलेलं फॅब्रिक असतं. म्हणजे बघा बऱ्याचदा जेव्हा ब्लाऊज शिवतो त्यावेळेला अगोदरच्या ब्लाऊजांमधलं अस्तर वगैरे थोडंफार उरलेलं असतं, तर त्याचे कपडे तुम्ही यामध्ये वापरू शकता अस्तरचे. तर अशा पद्धतीने तुम्ही कमी फॅब्रिकमध्ये सुद्धा खूप छान ब्लाऊज रेडी करून घेऊ शकता. तर हे सर्व आपण पट्ट्या वगैरे अगोदरच काढून घ्यायच्या आहेत शिलाईच्या, त्याच्यामुळे आपल्या शिलाईसाठी वेळही वाचतो आणि एकाच वेळेला शिलाईला बसल्यानंतर सर्व हातासरशी असल्यामुळे आपला ब्लाऊजही लवकर कंप्लीट होतो. तर चला आपण आता स्टिचिंगमध्ये बघूया की अजून जर काही मध्ये आधी आपल्याला पट्ट्या लागल्यास तर हे फॅब्रिक शिल्लक आहेच त्याच्यामधलं आपण काढून घेऊ शकतो. तर चला आपण आता याची स्टिचिंग करूया. तर या
या पद्धतीने इथे हा गळा आतमधला कट करून घेतलेला आहे. हे बरोबर या पद्धतीने याच मेजरमेंट्समध्ये कट करून घेतलेलं आहे. ओके, आणि इथे वरती थोडंसं अंतर ठेवलेलं आहे. पण आता काय करायचं आहे आपल्याला, इथे साईडला आपण अर्धा इंच काय करणार आहोत, या बाजूने अर्धा इंच येणार आहे. बरोबर, आपलं गळा तयार होणार आहे अर्ध्या इंचावर. तर आपल्याला इथे अर्धा इंच या पद्धतीने बाहेरची बाजू मार्क करून घ्यायची. ओके, इथे आपली टीप असणार आहे आणि आपली टीप इथून येणार आहे. तर आपण गळा कट करताना काय करायचं आहे, पाव इंचच अंतर ठेवायचं आहे. ओके, कारण इथे आपण घेणार आहोत गोट किंवा हात शिलाईची पट्टी तुम्हाला मी दाखवणार आहे स्टार्टिंगला. ओके, तर इथे 3 इंच, तर इथे आपल्याला पट्टी लावण्यासाठी साधारण एवढं अंतर बस आहे 0.25 इतकं. त्याच्यामुळे आपण याच्या इथून गळा कट करून घेणार आहे. ओके, तर सेम या बाजूने 0.25 एवढंच अंतर आपण इथे ठेवणार आहोत आणि इथून असा हा गळा कट करून घेणार. कळलं आपण हे मधली लाईन का घेतोय ते? तर या पद्धतीने ही लाईन, कारण आपण इथे पाठीमागे हात शिलाईची पट्टी देऊन ब्लाऊज रेडी करणार आहे, म्हणून आपण हे एवढंच अंतर ठेवून कट करून घेतलं. ओके, यानंतर इथे आपण आता बॅक साईडला पहिले टक्स देऊन घेऊया. आता इथे टक्स देत असताना पण आपल्याला बघा काय करायचं आहे, हे खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत. तर इथून बघायचे, आपण फिटिंगची लाईन दिलेली होती इथंपर्यंत, बरोबर 1.5 इंच शिलाई मार्जिन साईडचं सोडलं तर हे जे आहे हे आपलं कंबर घेर आहे. बरोबर, तर कंबर घेराच्या लाईनचा इथे आपण सेंटर पॉईंट करायचा आणि इथे एक मार्क देऊन घेतला. आता इथून बघायचं आपल्याला इथंपर्यंत अंतर किती आलेलं आहे. तर हे आहे आपलं 4.5 इंच. ओके, एक मिनिट मी टेप दुसरा घेते. तर बघा हे अंतर आहे आपलं 4.5 इंच. बरोबर, तर सेम इथून पण वरती आपल्याला 4.5 इंच एकवर मार्क करायचं आहे आणि आपला गळा इथंपर्यंत टीप येणार आहे. बरोबर, तर याच्या खालीच आपलं अंतर असलं पाहिजे टक्सचं. तर हे अंतर किती आहे खालून, 5.25 आहे. ओके, तर हे इथे आपल्याला 5 वर तुम्ही टक्स घेतला तरी चालणार आहे. तर या पद्धतीने इथे 5 वरती आपला मार्किंग घ्यायचं. इथे ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि सेम लाईन आपल्याला या बाजूला पण 5 वरती एक मार्क करायची आहे आणि इथून सेम जेवढं इथं आलेलं आहे 4.5, तर सेम इथे पण 4.5 घ्यायचं आहे. तर टक्स तुम्हाला मार्क करायचा आहे या पद्धतीने. ओके, तर आता इथे आपण हा अर्ध्या इंचांचा टक्स देऊन घेऊया. तर ही आपली आतली बाजू आहे. ओके, म्हणून आपण टक्स इथे आतमध्ये घेणार आहोत. ओके, तर हा टक्स घेत असताना आपल्याला काय करायचं आहे, या पद्धतीने कापड फोल्ड करायचं आणि इथे अर्धा इंच पकडायचं आहे आणि कमी 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 करत आपल्याला हा टक्स द्यायचा असतो. तर बघा इथून अर्धा इंच, यानंतर जिथं आपण वरती मार्क केलेला आहे तिथे पॉईंट देऊन घ्यायचा आणि या पद्धतीने आपल्याला इथून टक्स मार्किंग करायचं आहे. तर हे अगदी इथे जास्त आणि पुन्हा कमी 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 करत इथं आपल्याला आणायचं आहे. ओके, तर हा टक्स आपण देऊन घेऊया. तर इथे पहिल्यांदा लॉक करायची स्टिच आणि यानंतर मग पुढे पुढे आपल्याला इथंपर्यंत टीप घेऊन यायचं आहे. तर या पद्धतीने कमी 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 करत इथं यायचं. यानंतर दाब उचलायचा, त्यानंतर आपल्याला धागा तोडायचा नाही आहे, कापड फक्त फिरवायचं आहे आणि त्याचवरून आपल्याला पाठीमागे यायचं आहे टक्स घेत घेत. तर या पद्धतीने आपल्याला हा टक्स देऊन घ्यायचा आहे. ओके, यानंतर इथे बघा आता या पद्धतीने जेव्हा तुम्ही टक्स घेणार आहात त्यावेळेला तुम्हाला इथे बघा कुठेही इथे तुम्हाला कापड खेचल्यासारखा किंवा असा स्ट्रेस जाणवणार नाही किंवा इथे कुठे फुगा पण येणार नाही. अगदी प्लेनमध्ये हा टक्स तयार होणार आहे. सेम आपल्याला इथे पण हा टक्स देऊन घ्यायचा आहे. तर इथे पकडायचं, त्यानंतर खालून अर्धा इंच स्टार्टिंगला शिलाई लॉक करायची. यानंतर पुढं आपल्याला टीप अगदी छोटी 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 करत घ्यायची आहे. इथं आल्यानंतर दाब उचलायचा, फॅब्रिक फिरवून घ्यायचं, धागा आपल्याला इथे तोडायचा नाही. जी टीप दिलेली आहे त्याच टीपवरून आपल्याला रिटर्न यायचं आणि इथं लॉक करायची. तर या पद्धतीने आपली ही पाठीमागचे टक्स देऊन झालेले आहेत. ओके, हे थोडंसं
वरून दाखवते. तर या पद्धतीने हे दोनही टक्स आपले इथे देऊन झालेत. आता इथे आपल्याला पाठीची पट्टी लावून घ्यायची आहे. ओके, टक्स दिल्यानंतर हा गळा पण बघा आता जेवढा होता त्याच्यापेक्षा थोडा ब्रॉड झालेला आहे इकडे. तर या पद्धतीने हे होईल. इथे आता आपल्याला पाठीची पट्टी लावून घ्यायची आहे. पाठीच्या पट्ट्या देण्यासाठी या पद्धतीने आपण ह्या छोट्या छोट्या स्ट्रीप काढल्या होत्या, तर त्या जॉईन कशा करायच्या, तर ह्या दोन या पद्धतीने घ्यायच्या. यातली एक पट्टी आहे ती फिरवून या पद्धतीने याच्यावरती ठेवायची आणि इथे बघा जिथे कॉर्नर हा जो दिसतोय कोणे बाहेर निघलेले आहेत तिथून इथपर्यंत आपल्याला ही टीप देऊन घ्यायची आहे. तर इथे डबल टीप देऊन घ्यायची. तर हे टीप दिल्यानंतर हे जे फॅब्रिक आहे ते आपल्याला या पद्धतीने इथे प्रेस पण करून घ्यायचं, की ज्यामुळे हे कुठेही असा मध्येच मोठा वगैरे पोर्शन तयार होत नाही, दोन्हीकडे व्यवस्थित डिव्हाइड होतं त्याचं जे कापड आहे ते. तर या पद्धतीने ही आपली पट्टी स्ट्रेटमध्ये तयार होते. ओके, त्यानंतर या पट्टीला पण सेम याच पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. ओके, या पट्टीला पण इथे मधून या पद्धतीने दोन्हीकडेही करून घ्यायचं. आता ही पट्टी आहे ही दोन्ही आपल्या इथे स्ट्रेट आहेत बरोबर. आपल्याला याला तिरका कट द्यायचा आहे. तर ते कसं द्यायचं, या दोनही पट्ट्यांचा उलटचा भाग आहे तो वरती घ्यायचा. याचाही उलटा भाग वर आहे, याचाही उलटचा भाग वर आहे. ओके, या पट्ट्या इथे दोन पकडायच्या आणि यांना इथे असा तिरका कट द्यायचा. जेव्हा तुम्ही या पद्धतीने कट द्याल त्यावेळेला ह्यातली एकच पट्टी तुम्हाला उलट करून घ्यायची. आता ही उलटच आहे बरोबर, इथे टीप येणार आहे. आता ही काय करायची, खालची पट्टी या पद्धतीने पलटायची आणि याच्यावरती इथे ठेवायची आणि इथून आता हे जे तिरके कॉर्नर आहेत ते टीप देऊन घ्यायची. तर जेव्हा कापड कमी असतं त्यावेळेला आपल्याला या पद्धतीने ही पट्टी तयार करून घ्यायची असते. तर बघा ही अशी पट्टी तयार होईल. आणि आता ही जी आपली बॅक साईड आहे त्याला ही पट्टी होती का हे पहिला लावून बघायचं. तर इथे थोडंसं अंतर इथे बाजूला एक्स्ट्रा ठेवायचं, त्यानंतर बघायचं आहे की आपल्याला ही पट्टी पूर्ण होतीये का. तर या पद्धतीने इकडे पण थोडीशी राहते म्हणजे ही आपल्याला पूर्ण पुरणार आहे. तर आता काय करायचं आहे, या पट्टीला आपल्याला वरच्या कोणतीही एक बाजू तुम्हाला या पद्धतीने दुमडून घ्यायची आहे. तर ही टोटल पट्टीची रुंदी घेतलेली आहे आपण 2.25 इंच ते 2.5 इंचच्या मध्ये आहे, म्हणजे 2.5 इंच आहे आपली ही पट्टी. तर वरच्या बाजूनी साधारण 5 इंच आपल्याला दुमडायची आहे. या इथे आल्यानंतर आपल्याला ही पट्टी दुमडताना हा पोर्शन पसरवून घ्यायचा आणि मग आपल्याला इथे फोल्ड द्यायचा आहे. आता ही आपली पट्टी तयार झाली. ओके, आता या पट्टीला इथे आपल्याला अर्धा इंच आपण खालून शिलाई मार्जिन धरलेला आहे बरोबर. तर आता या बाजूला अर्धा इंच थोडंसं किंचित एक्स्ट्रा ठेवायचं बाहेरच्या बाजूला, कारण आपलं हे जे आहे हे कटिंग तिरकं असतं इथे. त्यामुळे इथून जर तुम्ही कट टू कट कापड ठेवलात तर बघा या इथे थोडासा कपडा तुम्हाला कमी होणार आहे. जेव्हा तुम्ही हा कपडा आतल्या बाजूला घ्याल त्यावेळेला याच्या बरोबर कट टू कट ठेवला तर इथे कपडा कमी पडतो. त्याच्यामुळे ठेवतानाच थोडंसं 5 इंच पुढून ठेवायचा की जेणेकरून वरच्या बाजूत आपल्याला बॅक साईडला कमी नाही पडलं पाहिजे. अर्धा इंच शिलाईसाठी जे मार्जिन आपण इथे ठेवलेलं आहे ते आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि टिप देऊन घ्यायची. तर जिथे हा टक्स आपण दिलेला आहे तर हे टक्सचं जे मार्जिन आहे आतमधलं ते शिलाईच्या बाजूला झालं पाहिजे. तर या पद्धतीने त्या बाजूला करायचं आणि इथे आपल्याला एक छोटीशी टिप म्हणजे प्लेट घ्यायची छोटी अगदी. तर असं करण्याने काय होतं की इथे कमरेकडे खाली अंतर कमी आहे म्हणजे बरोबर आणि इथे अंतर जास्त असतं जेव्हा तुम्ही आतमध्ये हा कपडा पलटाल त्यावेळेला. आणि हात शिलाई आपली इथून येणार आहे त्याच्यामुळे जर इथे तुम्ही ही प्लेट दिली नाही तर इथे हात शिलाई घालताना कपडा या पद्धतीने असा जर हा पुरला नाही तर हा इथे ओढ बसते आणि मग आतल्या बाजूला हात शिलाई पण ओढल्यासारखी होते. त्याच्यामुळे इथं तुम्हाला एक प्लेट छोटीशी अगदी देऊन घ्यायची आहे. तर या पद्धतीने सेम आपल्याला खालून अर्धा इंच मार्जिन घेत इथे आता टक्स आहे आला बरोबर. तर इथे टक्स आहे तो आपल्याला या बाजूला आपली शिलाई आहे त्यामुळे इकडच्या बाजूला घ्यायचा आणि पुढे कंटिन्यू आपल्याला ही टिप देऊन घ्यायची आहे.
हे मार्जिन असेल त्या या पद्धतीने पसरवून घ्यायचं. तर बघा या पद्धतीने टीप देऊन झाली. तर आता इथे काय करायचं, मध्ये मध्ये आपल्याला इथे कट्स द्यायचे आहेत. ओके, तर इथे कट्स देऊन घ्यायचे आणि मग आपल्याला याला इथे दाब टीप हे पुढं घ्यायचं कापड आणि इथे हातानेच आपल्याला या पद्धतीने पहिला एक नख मारून घ्यायचं. व्यवस्थित पुढे हा पोर्शन पलटायचा आणि हे जे आतलं मार्जिन आहे तेही पुढंच असलं पाहिजे आणि त्याच्यावरती ही आपली पट्टी आली पाहिजे आणि इथे बरोबर आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. याला दाब टीप म्हणतात. तर बघा ही दाब टीप देऊन झाली. आता आपल्याला पलटायचं आहे हे आणि या पद्धतीने आतमध्ये इथे वरती 5ची टीप देऊन घ्यायची मोठी. इथे आपण हात शिलाई घालणार आहोत. ओके, तर इथे मोठी 5ची टीप करून घेऊयात. आणि आता बघा इथे जेव्हा तुम्ही टीप घेणार आहात त्यावेळेला इथे तुम्ही प्लेट दिलेली असल्यामुळे इथे आपोआपच जेवढं अंतर हवं आहे तेवढं इथं ते मिळून जातं. आणि या पद्धतीने ब्लाऊजला आपल्या कुठे ओढही बसत नाही. बघा इथे टक्स घेतलेला आहे, छोटा अंतर आहे आणि इथे अगदी जास्त पकडलेला आहे. त्याच्यामुळे साहजिकच इथे फॅब्रिक जास्त असणार आहे आणि त्याच्यासाठीच हा जर टक्स घेतला नाही तर मग मात्र इथे ओढ बसते कपड्याला. जेवढं हवं आहे तेवढं अंतर घ्यायचं आणि उरलेलं तिथंच प्लेटमध्ये देऊन ठेवून द्यायचं आणि तिथून हातशिलाई घातल्यानंतर तो पोर्शन प्रॉपर येणारच आहे. तर जर कडेचं असं हे आलेलं आहे ते आपण कट करून घेतलं आणि ही आपली बॅक साईडची पट्टी आपण तयार करून घेतली. आता आपल्याला याचा फ्रंट पार्ट बघूया कसा तयार करायचा. तर हा बाजूला ठेवून देऊया आणि फ्रंट पार्ट आहे तो तयार करायला घेऊया. तर हा आतला भाग आहे तो रॉंग पोर्शन आहे. ओके, तर हे रॉंग पोर्शनवरती रॉंग लिहून घ्यायचं, कारण मग टक्स देताना जर तुम्ही एकदा या बाजूनी टक्स दिला आणि एकदा इकडचा या बाजूनी दिला तर दोनही पार्ट एकाच बाजूचे तयार होतील. त्याच्यामुळे काय करायचं, नेहमी रॉंग पोर्शन समोर आतले आहेत ते रॉंग आणि या बाजूचा बाहेरचा हा सरळचा भाग असणार आहे. ओके, तर या पद्धतीने लक्षात ठेवायचं. आता हे पलटलं तर रॉंग पोर्शनवरच आपल्याला टक्स घ्यायचे आहेत. ओके, तर आता इथं आपला हा टक्स इथंपर्यंत आलेला आहे आणि हे मार्जिन पण या पद्धतीने इथंपर्यंत आहे. तर हे सेम आपल्याला काय करायचं आहे, या पलीकडच्या याच्यावरती पण आलं पाहिजे. इथे आपलं मार्किंग उमटलेलं आहेच बघा इथे. ओके, तर याच्यावरतीच आपल्याला हे देऊन घेऊया की हा आपला मेन टक्स इथंपर्यंत असणार आहे आणि याचं जे शिलाईचं मार्जिन आहे ते या पद्धतीने इथून हे असणार आहे. ओके, तर हे दोनही याच्यांवरती रॉंग साईडवरती हे अंतर आखून घ्यायचं आहे आपल्याला. ओके, तर हे या पद्धतीने पहिला मी आखून दाखवते तुम्हाला. तुमच्याकडे जर हे डायरेक्टच असेल तर तुम्ही इथे डायरेक्ट टिप देऊन घेऊ शकता. तर इथंपर्यंत आपला हा टक्स असणार आहे. तर हा टक्स या पद्धतीने पकडायचा आणि बघा इथे हे व्यवस्थित पकडलात की तुम्हाला तुमचा टक्स जेवढा आपण इथे घेतला होता तो प्रॉपर येणार आहे. तर हा टक्स इथे पकडल्यानंतर आपल्याला हे जे मार्जिन आहे ते आतमध्येच घालवायचं आहे. इथून असा टक्स आपल्याला वरपर्यंत घ्यायचा आहे. तर स्टार्टिंगला टीप लॉक करायची इथे आता अडीच किंवा तुमचं जे मशीनचं सेटिंग असेल ती टीप तुमची रेग्युलर टीप करून घ्या आणि मग आपल्याला इथे टीप द्यायची आहे. इथे स्टार्टिंगला लॉक केलं, त्यानंतर आता आपल्याला हे या पद्धतीने सेट करायचं एकमेकांवरती आणि मग आपल्याला इथे टीप देऊन घ्यायची. तर इथंपर्यंत टीप देऊन झाली. त्यानंतर आपल्याला कापड फिरवायचं आहे आणि त्याच टीपवरून आपल्याला पाठीमागे टीप देत यायचं आहे. ओके, तर या पद्धतीने आपला हा टक्स देऊन झालेला आहे. यानंतर इथे आपल्याला हा एक टक्स पण देऊन घ्यायचा आहे. तर या टक्ससाठी आपल्याला इथून हा जो टक्स पॉईंट आपण घेतलेला तिथून 1.5 इंच अंतर असायला पाहिजे या दोन्हींमध्ये आणि मग इथे आपला हा टक्स येणार आहे. तर हा असणार आहे 1.5 इंचांचा दोनही बाजूला. तर इथे
पाव इंच या बाजूला, पाव इंच या बाजूला स्टार्टिंग लॉक केलं. त्यानंतर कमी 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 करत आपल्याला हा टक्स देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने दोनही बाजूला आपण पाठीच्या म्हणजे पट्टी जशी पाठीमागची पट्टी लावून घेतली तशी या पद्धतीने इथे लावून घेतलेली आहेत. आता इथे आपल्याला हुक आणि आय पट्टी लावायची आहे. तर हुक आणि आय पट्टीसाठी आपल्याला फॅब्रिक घ्यायचं आहे या पद्धतीने. तर इथे मी 3.5 इंच पट्टी घेतलेली आहे, जी असणार आहे आपली इकडे आय बनवतो त्या साईडची पट्टी 3.5 इंचाची. आणि याच बाजूला आपण हुक लावणार आहोत. तर हुकसाठी आपल्याला पट्टी घ्यायची आहे. आता मी ही कशी याच्यामध्ये जेवढी निघालेली आहे तेवढीच सगळीच्या सगळी घेतलेली आहे, पण इथे साधारण 2 इंच किंवा 2.5 इंचाची पट्टी आपल्याला पुरते. 1.5 इंचांची सुद्धा पट्टीमध्ये आपल्याला इकडची हुक पट्टी लावून होते. ओके, तर यासाठी आता बघा आपण हुक कोणत्या बाजूला आणि आय कोणत्या बाजूला बनवायचे. तर हे दोनही ब्लाऊजचे तयार झालेले पार्ट आपण समोर ठेवले. याचा वरचा भाग वरती आहे, तर आपल्या उजव्या हाताचा भाग आहे त्याला आपल्याला लावायचा आहे आय. ओके, आणि जो डाव्या हाताचा भाग आहे त्याला आपल्याला हुकपट्टी लावून घ्यायची आहे. ओके, तर या पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवा. आता हुकपट्टी लावत असताना आपल्याला पहिला हुकपट्टी सांगते तुम्हाला कशी लावायची. तर हुकपट्टीसाठी 1.5 इंचांची पट्टीसुद्धा पुरते. तर इथे होती एक्स्ट्रा त्याच्यामुळे मी घेतलेली आहे. तर ही आहे 2.5 ते 2.25 इंचांची, म्हणून मी या पद्धतीने डबल फोल्ड केली. डबल फोल्ड केल्यानंतर इथे आपल्याला ठेवायची, थोडी वरती ठेवायची एक्स्ट्रा. आणि ही पट्टी किती असली पाहिजे, तर जेवढी तुमची ही पट्टी आहे याच्यापेक्षा थोडी खाली आणि वरती थोडीशी असली पाहिजे. आता इथे आपण जेवढं शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे तेवढं इथं आपल्याला घ्यायचं आहे आणि इथे टिप देऊन घ्यायची. तर तुम्ही इथे 3 सूत ठेवला असाल, अर्धा इंच ठेवला असाल, जेवढं ठेवलेलं असेल त्याच्यानुसार तुम्हाला इथे टिप देऊन घ्यायची. तर या पद्धतीने टिप देऊन झाली. एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. यानंतर हे फॅब्रिक पुढे घ्यायचं आणि याच्यावरती इथे आपल्याला असं नख लावून घ्यायचं व्यवस्थित. आणि हा जो आतला फॅब्रिकचा पोर्शन आहे मार्जिनचा तो याच बाजूला राहिला पाहिजे पुढे. त्याच्यावरती हे फॅब्रिक आणि इथे आपल्याला काठाची म्हणजे प्रेस टिप देऊन घ्यायची. ओके, तर ही प्रेस टिप देऊन झाली. प्रेस टिप देऊन झाली त्यानंतर हे फॅब्रिक आहे ते आतमध्ये दुमडायचं. त्यानंतर याला परत आतल्या बाजूला फोल्ड करायचं आहे. जेवढं इथं व्यवस्थित अंतर सेट होते तेवढं आपल्याला इथे आतमध्ये घ्यायचं आणि त्यानंतर इथे आपल्याला लॉक करायची. स्टार्टिंग स्टिच लॉक करायची आणि त्यानंतर पुढेही ती कंटिन्यू करायची. तर बघा इथे आता मी काय केलं, इथे डायरेक्ट छोटी टिप दिलेली आहे. पण जर तुम्ही अगदी तुम्हाला प्रोफेशनल पद्धतीने शिकायचं असेल तर या पट्टीला टिप देण्याऐवजी ही पट्टी दुमडल्यानंतर इथे अशीच सोडून द्यायची किंवा इथे मोठी 5ची टिप देऊन घ्यायची. इथे हात शिलाई घालायची आणि त्यानंतर हात शिलाई उसवून टाकायची जेव्हा आपण इथे हुक लावू त्यावेळेला. ओके, या पद्धतीने सुद्धा आपल्याला हे फिनिशिंग घेऊ शकतो आपण. तर हे एक्स्ट्रा होतं ते वरचं कट करून टाकलं. आता आपल्याला आयपट्टी कशी लावायची ती बघूयात. तर आयपट्टी लावत असताना आता हे बटन पट्टी लावताना आपण मेन फॅब्रिकचा पोर्शन सरळचा भाग वर होता त्याच्यावरतीच आपण आयपट्टी लावली बरोबर. पण आता इथे हुकपट्टी लावली. आयपट्टी लावत असताना मात्र सरळचा भाग आहे तो आपला उलटा भाग वरती असला पाहिजे. ओके, उजव्या हाताचा जो भाग आहे तो उलटा भाग वर असला पाहिजे. यानंतर आतल्या बाजूने आपल्याला ही आयपट्टी लावायची आहे. तर बघा या पद्धतीने इथे थोडंसं वरती अंतर ठेवायचंच आपण. ओके, हे ठेवलं त्यानंतर इथे टिप द्यायला सुरू करायची. जेवढं अंतर मार्जिनमध्ये आपण ठेवलं होतं तेवढंच अंतर घ्यायचं. तर या पद्धतीने खालपर्यंत टिप देऊन घेतली. ओके, यानंतर हा पोर्शन आहे तो पुढे पलटायचा. ओके, या पद्धतीने इथे नख मारून घ्यायचं. इकडे पुढच्या बाजूचा अर्धा इंच पोर्शन या पद्धतीने स्ट्रेट लाईनमध्ये पकडून इथे पण प्रेस करून घ्यायचं.
ओके, आता इथे मी हातानंच तुम्हाला दाखवते. जर तुम्हाला शक्य असेल तर इस्त्री करून घ्या, म्हणजे फिनिशिंग खूप छान येते. तर आता हा पोर्शन पलटून आपल्याला इथे आपण जिथं टिप दिली प्रेस टिप त्याचवरती आपल्याला आणून इथे ठेवायचं आहे आणि इथे आपल्याला या पद्धतीने टिप द्यायची आहे. तर इथे या पद्धतीने टिप देऊन घ्यायची, डबल टिप देऊन घ्यायची. एक्स्ट्राचा पोर्शन पुढचा कट करून टाकायचा आणि यानंतर हे जे आहे हे आपल्याला पलटायचं आहे. तर हे पलटल्यानंतर जेव्हा बघाल त्यावेळेला अगदी फिनिशिंग खूप छान आलेली आहे आपली इथे. तर हे व्यवस्थित आतमध्ये इथे घालायचं, हे कुठूनही बाहेर दिसलं नाही पाहिजे. फिनिशिंगच्या बाबतीत खूप काटेकोरपणा बाळगायचा आहे. जितकं तुम्ही फिनिशिंगने शिवणार आहात किंवा स्टार्टिंगलाच तुम्ही ही सवय लावून घेतलात तर तुम्हाला पुढे पुढे तुमचं काम अगदीच फिनिशिंगने होत राहणार आहे. ओके, तर आता इथे आपल्याला काठाबरोबर टिप देऊन घ्यायची आहे. आत व्यवस्थित इथे फिनिशिंगने आतमध्ये सर्व आतमध्ये गेलं पाहिजे, कुठेही याचा पोर्शन बाहेर दिसला नाही पाहिजे. ओके, त्यानंतर इथे स्टार्टिंगला लॉक करायची शिलाई आणि ही जी टीप आहे आपली याच टीपच्या इकडे नाही आलं पाहिजे, याच टीपच्या याच्याच टीपमध्ये आपली ही टीप आली पाहिजे. आणि हे अंतर पण बरोबर जेवढं इकडं आहे तेवढंच तुम्हाला पुढंपर्यंत घ्यायचं आहे. इथे मोठं घेतलं इकडे छोटं झालं असं नाही झालं पाहिजे. ओके, तर हे या पद्धतीने इथे बघायचं, इथे बघायचं, थोडं थोडंसंच पकडायचं, ओढायचं, खेचायचं नाही आणि टीप देऊन घ्यायची. पुढे आल्यानंतर या पद्धतीने आतला कपडा व्यवस्थित आतमध्ये बोटाने सरकवून इथला पोर्शन सेट करायचा. त्यानंतर हे अंतर पाठच्या बरोबरच आहे का चेक करायचं आणि त्यानंतर पुढे आपल्याला इथे टीप देऊन घ्यायची. तर ही टीप कंप्लीट झाली. इथे एक्स्ट्राचं आहे ते कट करून टाकायचं. यानंतर थोड्याशा 5 इंचाच्या अंतरावर इथे आपल्याला अजून एक टीप देऊन घ्यायची. तर बघा इथे स्टार्टिंग लॉक, त्यानंतर पूर्ण कडेपर्यंत. तर आता इथे मी 2 टीप का घेतल्या तर बघा जेव्हा आपण आय बनवणार आहोत त्यावेळेला आपल्याला या इथे आय बनवायच्या आहेत या 2 टिपच्या मध्ये, की जेणेकरून दोन्हीकडून त्या आयला मजबूती मिळेल. जर तुम्ही एकच टिप घेतलात आणि आय बनवलात तर काही वेळेला तेवढं मजबूत होत नाही ते. पण जर तुम्ही या पद्धतीने इकडे आणि इकडे दोन्हीकडे टिप दिलात तर जे आय बनणार आहे मध्ये त्याला छान असा सपोर्ट मिळतो आणि मजबूत होतात. जास्त वेळ आपल्याला टिकायचं असेल ब्लाऊज किंवा आय बनवलेले टिकायला हवे असतील तर या पद्धतीने 2 टिप देऊन त्याच्यामध्ये तुम्हाला आय बनवायचे आहेत. तर हे आय बनवून झाल्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की याचे दोनही पार्ट समोरासमोर ठेवून बघायचे. तर हे मी तुम्हाला वरून दाखवते. तर बघा या पद्धतीने हे दोनही पार्ट आपण तयार केलेले आहेत. एक्स्ट्रा जर याच्या पुढे जर आपल्याला काही दिसत असेल तर ते पहिलाच कट करून घ्यायचं. ओके, तर हे कट झालं. आता हा जो बटनचा पार्ट आहे तो बटनाचा पार्ट आहे तो आयच्या या बनवलेल्या पट्टीवरती आपल्याला ठेवायचा आहे. तर बघा हा जेव्हा तुम्ही इथे ठेवणार त्यावेळेला चेक करायचं की कोणता पार्ट मोठा आहे का. तर बघा हा याच्यावरती इथे ठेवल्यानंतर आणि हा इथे खाली पहिल्यांदा खाली मॅच करायचा, कारण आपण इथे खाली पट्टी लावून फिनिशिंग घेतलेलं आहे. आता राहिला प्रश्न जर काही कमी जास्त असेल तर ते वरच्या बाजूत घालवायचं आहे आपल्याला. तर या पद्धतीने एकमेकांवरती ठेवायचं आणि जर कोणता पार्ट जास्त असेल ओके तर इथे बघा हे अगदी एक्झॅक्टली आपले जुळलेले आहेत. पण समजा तुमचं या पद्धतीने न येता एखादा पार्ट जास्त असेल तर तुम्हाला तो इथेच कट करायचा आहे या पद्धतीने. तर इथे आपल्याला काहीच कट करायची गरज नाही, कारण हे दोनही पार्ट अगदी ॲक्युरेट आलेले आहेत. ओके, तर या पद्धतीने हे होईल. याच्यानंतर आता आपल्याला याचा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट जोडून घ्यायचा. तर फ्रंट आणि बॅक पार्ट जोडत असताना याचा सरळचा भाग वर आहे. ओके, आणि हा जो आपला बॅक पार्ट आपण बनवलेला आहे तो या पद्धतीने ठेवायचा. तर बघा याचा मेन जो बॅक साईड आहे त्याचा उलटा भाग वरती आहे. ओके, म्हणजे रॉंग पोर्शन ठेवायचे आहेत एकमेकांवरती आणि सरळचे दोनही भाग याचाही भाग वरती असणार आहे आणि खाली सुद्धा बॅक पार्टचा सरळचा भाग खाली असणार आहे. क्लिअर. यानंतर इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत. तर इथे मी या पद्धतीने ते शोल्डर जोडून घेते. तर आता इथे बघा बॅक पार्टमध्ये आपण 5 इंच कट करून घेतलेला आहे, पण इथे फ्रंट पार्टमध्ये आपण ते 5 इंच कट केलेलं नाही. त्याच्यामुळे तुमचा हा फ्रंट पार्टचा जो पोर्शन आहे तो इथे जॉईन करताना बरोबर 5 इंच तेवढंच इथे तुम्हाला जास्त दाखवणार आहे. बरोबर, म्हणून काय करायचं आहे गळ्याला पण आपल्याला इथे 5 इंच कट करून घ्यायचे, कारण आपण गोट घेणार आहोत म्हणून. तर हे आपण 5 इंच कट करून घेऊयात किंवा हे जोडून घेऊयात आणि नंतर कट दिला तरी चालेल. तर आपण हे शोल्डरच्या या बाजूने जोडून घेऊयात.
अगदी इथे बरोबर काठाबरोबर टीप द्यायची. ओके, या पद्धतीने जोडलं. यानंतर जेवढं आपलं हे मार्जिन 5 इंचांचं एक्स्ट्रा आहे. ओके, तर हे तुम्ही या पद्धतीने जेव्हा पुढे ठेवाल त्यावेळेला हे तुम्हाला कळणारच आहे. तर हे अंतर इथूनच आपण हे पहिला कट करून घेऊया, मग आपण जोडूया पुढे. ओके, तर या पद्धतीने आपण हा पूर्ण पोर्शन कट करून घेतला. आता याला काय करायचं आहे, या पद्धतीने आता हे जी आपली टीप येणार आहे ती याच्या बरोबर रॉंग पोर्शनच्या साईडला येणार आहे. तर बघा, ही याच्या टीप आहेत या बाजूला. ओके, तर इथे टीप आहे त्याच्या. तर जेव्हा आपण हे पलटू आणि इथे टीप घेऊ त्यावेळेला व्यवस्थित इथे पण फिनिशिंग चांगली येणार आपली. आणि जेवढं अंतर आपण अर्धा इंच शिलाईसाठी घेतलेलं आहे त्यातले एक सूत यामध्ये दाबले तर इथे 3 सूत आपली शिलाई यायला पाहिजे. तर या पद्धतीने आपण इथे टीप दिली. टीप दिल्यानंतर बघा या पद्धतीने इथे ही फिनिशिंग आपली येणार आहे. ओके, तर याच पद्धतीने दुसरंही शोल्डर आपण जोडून घेऊ. तर बघा इथे आता आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. तर बाही जोडत असताना या बाजूला ही टोटल आपली किती 5 इंच या बाजूला आपल्याला गोटसाठी मार्जिन हवं. त्यानंतर 2.5 इंच आपलं शोल्डर तयार असायला पाहिजे. तर इथे ठेवल्यानंतर टेप इथे आपलं हे 2.5 इंच येते बरोबर. म्हणजे बरोबर या बाजूला इकडे अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन राहत आहे. तर या अर्धा इंचमध्ये आपल्याला बाही जोडायची आहे. तर बाही इथे आपण घेतलेली आहे. तर या बाहीचा हा नॉच दिलेला भाग आहे तो असणार आहे आपला या आतल्या बाजूकडचा. तर एक मिनिट इथून वरून दाखवते तुम्हाला म्हणजे एक्झॅक्टली कळेल. तर बघा, हा आहे बाहीचा पुढचा भाग, हा आहे बाहीचा पाठीमागचा भाग. ओके, हा पाठीमागचा आहे आणि हा आहे हा फ्रंट बाजूचा आहे. तर बाही जोडत असताना बघा याचा नॉच दिलेला पोर्शन बघायचा. तर हा नॉच दिलेला इथे हा आपला पोर्शन आहे. ओके, तर हा असणार आहे फ्रंट बाजूकडे. ओके, आणि याचा आतला भाग रॉंग आहे बरोबर. तर याच्या पण आतल्या भागांवरती रॉंग पोर्शन लिहिला आपण. आणि हा रॉंग पोर्शन आता बाही आहे आपला जो मेन फॅब्रिकचा जो ब्लाऊजचा भाग आहे तो सरळचा भाग वर आहे. ओके, यानंतर यातली एकच बाही आपल्याला घ्यायची आहे आणि तोही नॉच फ्रंटला मॅच झाला पाहिजे. तर यातला रॉंग पोर्शन वर असला पाहिजे आणि बाहीचा पण जो हा पोर्शन आहे तो बरोबर याच बाजूला आलेला असला पाहिजे. ओके, क्लिअर झालं. जेव्हा बाही जोडायची असते त्यावेळेला ब्लाऊजचा पोर्शन सरळचा भाग वर असला पाहिजे आणि त्याच्यावरती बाहीचा पोर्शन उलटा भाग वर असला पाहिजे. म्हणजे सरळचा भाग समोरासमोर असला पाहिजे. जेव्हा हा भाग पुढे जाईल त्यावेळेला सरळचा भाग समोर येईल आपल्या. ओके, त्यानंतर याला पण अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि टीप देऊन घ्यायची आहे. टीप देत असताना नेहमी सेंटरपासून द्यायची. तर इथे मी बाहीला या पद्धतीने बघा सेंटरवरती ठेवते आणि इथून देते. पण तसंही नाही केलं तरी चालणार आहे. बाही आपली आपण मोजून घेतलेली आहे. त्यामुळे बघा या पद्धतीने जेव्हा तुम्ही बाही इथून लावायला सुरू करणार आहात त्यावेळेला एकदा चेक करून बघायची की आपली बाही इथे प्रॉपर होती आहे का. तर या पद्धतीने पहिला लावून बघायची. तर बघा इथे थोडंसं अंतर आपलं इकडे आतमध्ये राहतं आहे इकडे बरोबर. तर आपण काय करणार आहोत इथे जॉईन करताना तर दोनही बाजूंना थोडं थोडं राहील. याच्यासाठी काय करणार मी या बाजूला जोडतानाच बाही इकडे पण थोडंसं किंचित अंतर सोडते. ओके, तर यामुळे काय होईल आपली बाही सेंटरला येईल बरोबर. तर इकडून पण मी हे थोडंसं अंतर आपल्या मेन फॅब्रिकचं आहे ते सोडून दिलं आणि तिथून आता ही बाही लावायच्या अगोदर अजून एक म्हणजे तुम्ही हा याचा जो साईड पार्ट आहे तो बघायचा आहे प्रॉपर आहे का. तर इथे बघा हा याच्यामध्ये जेव्हा तुम्ही इथे हे दोनही पार्ट एकमेकांवरती लावून बघाल त्यावेळेला यामध्ये जर काही कमी जास्त असेल तर ते तुम्हाला इथेच कट करायचं आहे. तर बघा इथे हे पहिल्यांदा तर खालच्या बाजूला व्यवस्थित लावून बघायचं इथे. आणि आता इथे बघा थोडंसं आपलं हे इथून पण कट करून घ्यायचं हे पाठीमागचं राहिलेलं आहे. ओके, यानंतर या ब्लाऊजचा सेंटर पार्ट आहे आपली ही लाईन म्हणजे. तर या लाईनवरती इथे आपल्याला याचा हा पार्ट
ठेवला आणि इथून या पद्धतीने व्यवस्थित सेट केला आणि जर बघितलात कुठला पार्ट छोटा किंवा मोठा होतोय का, तर जो पण पार्ट इथे छोटा किंवा मोठा होत असेल तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर इथे या बाजूने तर दिसत नाही. आता या बाजूने पलटल्यानंतर बघितलं तर थोडंसं इथे किंचित हा भाग वाटतोय ना, तर तो आपल्याला कट करून घ्यायचा किंवा इथे ठेवला तर हा नाही वाटत. ओके, तर नाही झाला आपला इथला, हे किंचितचं वाटते ते आपण कट करून घेऊया. तर हे जर काही असेल तर तुम्ही कट करून घ्यायचं आहे, अदरवाईज जसं आहे तसं लावून घ्यायचं. तर आता ही बाही आपल्याला या बाजूने लावायला सुरुवात करूया. तर इकडे मी किंचितचं अंतर सोडलं, यानंतर अर्धा इंच शिलाई मार्जिन आपल्याला घ्यायचं आहे आणि बाही ओढायची नाही. बाहेर आपण 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तो जो काही एक्स्ट्रा राहिलेला भाग आहे तो मॅच होऊन जाईल. ओके, तर या पद्धतीने आपल्याला टीप द्यायची आहे. तर बघा, हा बरोबर आपला सेंटरवरतीच आलेला आहे. थोडं थोडं अंतर धरूनच लावून घ्या की जेणेकरून कोणताही पार्ट तुमचा पुढे मागे होणार नाही. तर बघा, या पद्धतीने इथे मी दोन्ही बाजूंना थोडं थोडं सोडलं की ज्याच्यामुळे आपली बाही बरोबर सेंटरमध्ये लागली. ओके, तर याला आपल्याला 2 टीप देऊन घ्यायच्या आहेत. जिथे पहिली टीप आहे तिथेच आपल्याला दुसरी टीप द्यायची आहे. आता या टीपच्या इकडं तुमची टीप आली तर चालेल, पण या टीपच्या इकडं तुम्हाला घालवायचं नाही, नाहीतर मग फिनिशिंग अजिबात चांगलं येत नाही. त्यामुळे आपण जी दुसरी टीप देणार आहोत तिला व्यवस्थित पहिली टीप दिली आहे त्याच्या इकडच्याच बाजूला टीप असली पाहिजे. ओके, तर या पद्धतीनं ही आपली टीप देऊन झाली. आता या बाहीला शॉर्ट आहे, छोटी आहे बरोबर, म्हणून आपण काय करणार आहे, याला इथे जोड देणार आहोत. तर बघा, हे जे आहे ते हे टीपमध्ये घालवायचं, हे जे डॉटेड लाईन दिसते ती, आणि ही 2 इंचांची पट्टी मी इथे काढलेली आहे, कारण इथे जर अजून 1-1.5 इंच दुमडलं तर बाही खूपच छोटी होईल. ओके, तर म्हणून ही 2 इंचांची पट्टी आपण काढून घेतलेली आहे. आता ही पट्टी आपण इथे या डॉट लाईनच्या वरच याची टीप आलेली असली पाहिजे. तर इथे बघा, मी हे ठेवते आणि आपण इथे टीप देऊन घेऊया. तर सेम आपल्याला इथे पण नॉचेस द्यायचे. फॅब्रिक पुढच्या बाजूला प्रेस करायचं आणि इथे टीप देऊन घ्यायची. सेम जसं बॅक साईडला आपण केलेलं. तर इथे ही पट्टी दुमडायची आणि अशीच इथे आतमध्ये सोडायची आहे. इथे आता आतमध्ये 5ची टीप द्यायची नाही. ओके, तर यानंतर इथे आता आपल्याला फोल्ड करून घ्यायचं. तर इथे काय करायचं, आतमध्ये दुमडू नये याच्यासाठी इथे ह्या पिन्स लावून घेऊयात आपण. आणि इथे आता फिटिंग घ्यायचं आहे आपल्याला. तर दोनही बाही जोडून घ्यायची पहिला आणि त्यानंतर मग आपल्याला फिटिंग टाकायची आहे. ओके, तर फिटिंगसाठी एका बाजूचं फिटिंग तुम्हाला मी टाकून देते. सेम याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचं पण आपल्याला फिटिंग घ्यायचं आहे. ओके, तर इथे मी याचा बॅक साईडचा सेंटर पॉईंट आपल्याला पहिला काढून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने पहिले मी बॅक साईड फोल्ड केली, याचा सेंटर पॉईंट मार्क केला. ओके, या सेंटर पॉईंटवरती ही जी हुकची पट्टी आहे ती आपल्याला इथे ठेवून घ्यायची. ओके, यानंतर इथं एक पिन लावून घेतली. या बाजूला इथं जे एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं. या बाजूला पण एक्स्ट्रा असलेलं फॅब्रिक कट केलं. त्यानंतर हा सुद्धा इथे एकमेकांवरती
ठेवला आणि इथे पण पिन करून घ्यायचं आपल्याला. पिन्स लावल्यामुळं कसं होतं, आपल्याला फिटिंग घ्यायला प्रॉपर आणि पटकन होऊन जातं. जर तुम्ही हे कापड सेट करत बसलात तर खूप वेळ जातो. त्यानंतर इथे आणि इथे ह्या ज्या पाठीमागचा आणि फ्रंटचा आर्म होल जिथे आपण एकत्र घेणार आहोत त्याच्या टीप आहेत त्या पण इथे आपल्याला एकत्र आणायच्या आहेत बरोबर. ओके, खालची आणि वरची. त्यानंतर यांचं जे शिलाईचा पोर्शन आहे तो पुढे हाताकडच्या बाजूला झाला पाहिजे. या पद्धतीने घ्यायचा आणि इथे बरोबर कोण्यामध्ये त्याच्या इथे टीप एक पिन्स लावून ठेवायचे आणि त्यानंतर मग इथे खाली. ओके, तर आता हे या पद्धतीने झालं. तर आता आपल्याला फिटिंग टाकायचं आहे. तर फिटिंग आपली कंबर घेर किती आहे 30. 30चा चौथा भाग 7.5. तर इथून आपल्याला 7.5 वरती एक मार्क करायचा आहे. ओके, त्यानंतर चेस्ट लाईनवरती फिटिंग किती घ्यायचं आहे, जी पण तुमची फुल बस्ट असते त्याचा चौथा भाग इथं छातीचं फिटिंग येतं. ओके, तर फुल बस्ट 39 आहे, त्याचा चौथा भाग येणार आहे 9.25. तर इथे आपल्याला मार्किंग घ्यायचं आहे 9.25 वरती. तर बघा इथे मी इथे पहिल्या हुकच्या आसपास आपल्याला ठेवायचं आहे आणि इथे 9.25 वरती मी एक मार्क करून घेतला. यानंतर हाताचं फिटिंग आहे ते आपली बाही उंची किती आहे बघूयात आपण. पहिला आपल्याला मिळालेली आहे तर 6 इंच मिळालेली आहे. तर 6 वरती आपल्याला मार्किंग इथे घेतलं आहे आपण. माझा दंडघेर इथे 5 वरती 13.5 आहे बरोबर. तर 6 वरती साधारण तितकाच आपण घेऊयात. तर 6.25 वरती मी इथे एक मार्क करणार आहे. ओके, तर हे मार्क केलं चौथा भाग आणि त्यानंतर मग आपल्याला याच्यातून इकडे खाली टिप देऊन घ्यायची आहे. तर बघा आता जेव्हा तुम्ही इथे ही पॉईंट ठेवाल आणि इथे हा पॉईंट ठेवाल फिटिंगचा, त्यावेळेला तुम्ही ज्यावेळेला ही स्ट्रेट कराल त्यावेळेला तुम्हाला बघायला लागेल की तुमचं मार्किंग कसं येतंय ते. तर हे शक्यतो स्ट्रेटमध्ये यावं या पद्धतीने आपल्याला इथे फिटिंग टाकायची आहे. ओके, तर इथे बघा हे आलेलं आहे आपलं 9.25 वरती आणि मग पुढे आपल्याला टिप देऊन घ्यायची. तर इथे मी स्ट्रेट लाईन आलेली आहे त्याच लाईनवर फिटिंग घेते. आपण घालून बघूयात आणि मग याचं फायनल फिटिंग तुम्हाला मी दाखवते. तर इथे टिप दिली, त्यानंतर इथे 3 टिप देऊन घ्यायच्या आहेत. ओके, तर इथे टिप देऊन घेते मी आणि या बाजूची बाही पण जोडून घेते आणि तुम्हाला इथे आतला भाग पण दाखवते की इथे जेव्हा तुम्ही या पद्धतीने फिटिंग घ्याल त्यावेळेला इथे सेंटरला पण व्यवस्थित प्रॉपर फिटिंग येतं आपलं. तर सेम याच पद्धतीने इकडच्या बाजूची बाही करून घेऊयात आपण. तर आता आपल्याला गोट कसा द्यायचा आहे ते बघणार आहोत. या आपण अशा स्ट्रिप्स तिरक्यामध्ये कट करून घेतलेल्या आहेत बरोबर. तर इथे गोट द्यायचा किंवा हात शिलाईसाठी पट्टी करायची असेल तरी सुद्धा तुम्हाला या तिरक्यामध्येच पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. ओके, तर ह्या पट्ट्या जोडत असताना आपल्याला काय करायचं आहे, हे खूप तिरकं गेलेलं आहे बरोबर. तर याच्यासाठी थोडंसं आपण याला असा कट देऊन घेणार. यानंतर यातला एक कोणताही पार्ट उचलायचा आणि पलटून घ्यायचा. पलटल्यानंतर हा याच्यावरती असा ठेवायचा आणि इथून इथपर्यंत आपल्याला टिप देऊन घ्यायची. तर याला डबल टिप देऊन घेऊया. याच पद्धतीने या पट्ट्या पण जोडून घेऊया. तर बघा ह्या पट्ट्या एकमेकांना जोडून मी ही अशी लॉंग पट्टी बनवून घेतली. आता ही पट्टी आपल्याला गळ्याला लावायच्या अगोदर आपल्याला हुक आणि आईची पट्टी बरोबर आहे का नाही हे आपण पहिला चेक करून घ्यायचं. ओके, तर ही जी हुक आय पट्टी आहे ही या पद्धतीने एकावरती एक ठेवायची. तर बघा इथेही या पद्धतीने ठेवायची. नेहमी हुक आय पट्टी चेक केल्याशिवाय गोट द्यायला सुरुवात करायची नाही. ही खूप महत्त्वाची टिप आहे. नाहीतर मग जर हुक किंवा आय पट्टी यातली कोणतीही मोठी असेल तर जेव्हा तुम्ही गोट घ्याल त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही हुक आय लावून घ्याल त्यानंतर हा पोर्शन सरळ करणं शक्य होत नाही. मग त्याच्यामध्ये इथे कुठेतरी हुक किंवा लूपच्या मध्ये इथे कुठेतरी असा फुगा निर्माण होतो, कारण तेवढं अंतर एका हुकमध्ये मॅनेज करावं लागतं. जर ते अंतर खाली सोडलं तर तुमचं हे इक्वल दिसत नाही खालच्या बाजूनी. त्याच्यामुळे नेहमी गोट लावण्या अगोदर ही पट्टी चेक करून घ्यायची. तर आता ही आपली प्रॉपर आहे आणि हुक पट्टीला पहिल्यांदा आपल्याला मोजून बघायचं आहे. या पद्धतीने इथे आपण थोडंसं फोल्ड करणार आहोत, त्यामुळे हे फोल्डचं कापड फोल्डच करून पकडायचं. यानंतर या पद्धतीने फॅब्रिक पूर्ण गळ्याला लावून बघायचं, कारण पुढंपर्यंत गेल्यानंतर आपल्याला पुन्हा जर मध्ये पट्टी कमी पडली तर मग पुन्हा आपल्याला बाहेर येऊन म्हणजे तिथून टीप बाहेर घेऊन पुन्हा तिथे कापड जोडून करावं लागतं. तर याच्याऐवजी अगोदरच तर बघा ही या पद्धतीने चेक केला तर तुम्हाला एवढ्यासाठीच कमी पडला असता कपडा बरोबर. तर आता आपल्याला काय आहे की हा एवढा कपडा इथे अगोदरच जोडून घ्यायचा आणि मग पुढचा आपण घ्यायचं. तर आता ही पट्टी आपली तयार झालेली आहे. आता आपण ही पट्टी लावून घेऊया. तर ही पट्टी लावत असताना तर बघा पहिल्यांदा सगळ्यात अगोदर तुम्हाला मी एक सांगेन की तुम्ही जर पहिल्यांदाच ब्लाऊज शिवत असाल तर गोट देण्यापेक्षा तुम्ही
हात शिलाईची पट्टी लावून घ्या, त्यामुळे ब्लाऊजची फिनिशिंग पण चांगली येते आणि ब्लाऊज दिसायला छान दिसल्यामुळे तुमचा उत्साह वाढतो की आपल्याला ब्लाऊज बाबा छान जमलेला आहे. थोडा वेळ लागतो हात शिलाई वगैरे करायला, पण ब्लाऊजला फिनिशिंग खूप चांगली येते आणि तुम्हाला फिनिशिंगने काम केल्यानंतर समाधान मिळालं तर तुम्ही पुन्हा दुसऱ्या वेळेला अजून जोमाने काम करायला तयार होतात. त्याच्यामुळे स्टार्टिंगला हात शिलाईची पट्टी लावून घ्या. तर यासाठी आपण ही पट्टी तयार करून घेत आहे. याच्यासाठी साधारण पट्टी आपली ही किती 1.25 इंच ते 1.5 इंचपर्यंत असली पाहिजे. तर या पद्धतीने पहिल्यांदा पट्टीला फोल्ड करून घ्यायचं, परत सेंटरला दुमडायची पट्टी आणि इथे जिथे आय बनवणार आहोत या बाजूने आपल्याला ही पट्टी सुरू करायची आहे लावायला. इथे ठेवायची. ही झाली एक पद्धत. ओके, दुसरी पद्धत काय आहे तर बघा, हे या पद्धतीने पहिला फोल्ड करायचं, त्यानंतर इथे ठेवायचं. याच्या पुढे थोडासा भाग आपला असला पाहिजे असा, आणि हा आहे हा या बाजूनी खालच्या बाजूने आपल्याला घ्यायचा आहे. तर या बाजूने सुद्धा इथे तुम्ही फिनिशिंग घेऊ शकता. तर दोन्ही पद्धती मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर चला इथे आता 1.5 इंच मार्जिनने आपण टिप देऊन घेऊया. तर स्टार्टिंगला लॉक करायची शिलाई, म्हणजे पुढे मागे घेऊन लॉक करायची शिलाई, आणि त्यानंतर आता इथे 1.5 इंचच आपण मार्जिन ठेवलेलं आहे, तुम्हाला माहीत असेल तर. तर या पद्धतीने 1.5 इंच म्हणजे 1 पायाचं मार्जिन देत देत आपल्याला ही पट्टी स्टिच करून घ्यायची आहे. तर इथे या पट्टीच्या असा पोर्शन असणार आहे, तिथे आपल्याला कापड या पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचं, फोल्ड करायचं की जेणेकरून दोनही बाजूंना प्रॉपर सेम कापड जाईल आणि कुठेही जाड असा मध्येच पोर्शन तयार होणार नाही. आता इथे अजून एक महत्त्वाची टिप म्हणजे जेव्हा तुम्ही हे शोल्डर असणार आहे ते तुमचं बॅक साईडच्या बाजूला त्याचा शिलाईचा पोर्शन आहे तो पाठीमागच्या बाजूला असला पाहिजे. तर या पद्धतीने पूर्ण गळ्याला आपण पट्टी लावून घेतली आणि आता हा जो काही एक्स्ट्रा पोर्शन आतमध्ये असेल तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आणि गळ्याला थोड्या थोड्या अंतरावरती या पद्धतीने नॉचेस देऊन घ्यायचे. तर ते कसे या पद्धतीने की जेणेकरून आपला गळा व्यवस्थित बसला पाहिजे. तर या पद्धतीनं कट्स देऊन घ्यायचे. ओके, तर या पद्धतीने मी हे सगळं गळ्याला करून घेते आणि नॉचेसही देऊन घेते. त्याकडे मी हे असे नॉचेस वगैरे देऊन घेतले. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो गोटचा पोर्शन आहे तो आपल्याला पुढच्या बाजूला घ्यायचा आहे या पद्धतीने. ओके, यानंतर इथे आपल्याला बरोबर हा जो आतला मार्जिनचा पोर्शन आहे कपडा एक्स्ट्रा तो पण पुढच्या बाजूला असला पाहिजे. त्याच्यावरतीच आपल्याला ही पट्टी घ्यायची आणि बरोबर या इथे आपल्याला काठाची टीप देऊन घ्यायची आहे, प्रेस टीप. स्टार्टिंगला लॉक करून घ्यायची शिलाई, यानंतर इथे व्यवस्थित नख द्यायचं. थोड्या 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 अंतरावरती आपल्याला ही टीप पकडत पकडत तुम्हाला शिलाई देऊन घ्यायची आहे. तर या पद्धतीने आपण सर्व गळ्याला ही पट्टी लावून घेतली. तर बघा या पद्धतीने आपली ही पट्टी तयार झालेली आहे आणि ही पट्टी आता आतमध्ये दुमडायची आणि इथे आपल्याला हातशिलाई घालून घ्यायची आहे. पूर्ण गळ्याला हातशिलाई घालून घ्यायची आणि हुक्स आणि आय पण आपल्याला इथे बनवून घ्यायची आहे. तुम्हाला हुक आणि आयसाठी बनवायला व्हिडिओ हवा आहे का हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा, कारण याच्या अगोदरही आपण एक तर अशा पद्धतीने आपला हुक लूक करून ब्लाऊज रेडी झालेला आहे. त्याचबरोबर इस्त्री केलेली आहे आणि हातशिलाईसुद्धा करून घेतलेली आहे. आणि आताच आपण या ब्लाऊजची संपूर्ण स्टिचिंग बघितली, ब्लाऊज बघितला कसा झालेला आहे, हा मी घातलेलाच आहे. याच्यावरून तुम्हाला कल्पना आलीच असेल की ब्लाऊज आपला कसा आहे, कसा होणार आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने ब्लाऊज कट करून स्टिच करा आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि या व्हिडिओची तुम्हाला कटिंग बघायची असेल, ड्राफ्टिंग शिकायची असेल तर या बाजूला व्हिडिओ दिलेला आहे, त्यावरती क्लिक करा आणि त्याची संपूर्ण डिटेलमध्ये ड्राफ्टिंग दिलेला आहे. जरूर त्या पद्धतीने कटिंग करून स्टिच करून मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर सांगा. त्याचबरोबर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम. काळजी घ्या स्वतःची.
बाय.